श्री स्वामी समर्थ. विवाह आपल्या स्वामी समर्थ मार्गातून झाला. विवाहानंतर आपण आपल्या कुटुंबात रममान झालात तरीसुद्धा काही वेळा वर्ष 2 वर्ष 3 वर्ष अपत्य प्राप्ती होत नाही. तेव्हा आपण काय केलं पाहिजे असं पुष्कळ लोकांच्या मनात शंका येते. प्रथम डॉक्टरांकडून दोघांची पूर्णपणे तपासणी करून घ्यावी आणि डॉक्टर इलाज केल्यानंतर त्याला सपोर्ट म्हणून आध्यात्मिक आपल्या धार्मिक मार्गातून जे जे काही आपल्याला करता येईल ते आपण केलं पाहिजे. श्री स्वामी समर्थ मार्गातून या विषयात सुद्धा समर्थन आणि अनेक प्रकारे विचार मांडलेले आहेत. ज्या अपत्यांना मुलं किंवा मुली होत नाहीत त्या सर्वांनी प्रथम श्री स्वामी समर्थ केंद्रात आरतीला हजर राहायला सुरू केलं पाहिजे. त्यानंतर आयुष्यात दारूमास मटण बंद केलं पाहिजे आणि परान्नाचा दोष बंद करायचा. एकदा का श्री स्वामी समर्थ मार्गात आलात की त्यातून तुम्हाला अनेक प्रकाराने वेगवेगळ्या प्रकारचे उपाय सुचवले जातील. प्रथम MC पिरियडमध्ये 4 दिवस स्त्रीने त्रिफळा चूर्ण मधासोबत घेतल्यास गर्भाशयाचा जो काही दोष असेल तो नाहीसा होतो. त्यासोबत पुरुषात जर दोष असेल तर सूर्यफुलाच्या काळ्या बियांचे सफेद मगज काढून ते गरम दुधातून दररोज रात्री जर पुरुषाला दिलं तर त्यातील जो काही दोष असेल तो नाहीसा झाल्याशिवाय राहत नाही. यासोबत गायत्री मंत्राचा जप, मदन गायत्री मंत्राचा जप आणि गोपाल सहस्त्रनाम स्तोत्र हे जर आपण वाचायला सुरुवात केलं तर आपल्या ज्या काही कुंडलीत पुत्र दोष असेल, अपत्य दोष असेल तो नाहीसा होतो. त्यासोबत त्याच नवरा बायकोने त्या अपत्याने ज्यांना मुलं व्हावं असं वाटत असेल तर स्वतः जाऊन नारायण नागबली विधी करावा. म्हणजे पितृदोषाने आणि सर्पदोषाने जर काही अपत्य होण्यास अडचण असतील तर त्या दूर झाल्याशिवाय राहत नाहीत. त्याच्यासोबत एक काळे कपडे सर्वांनी त्या ठिकाणी मुलं होईपर्यंत बंद करावेत. बेडशीटसुद्धा सफेद जर टाकली आणि त्या सफेद बेडशीटच्या खाली मोरपीस जर पसरवलं तर त्या अपत्य होण्यातल्या ज्या काही अडचणी आहेत त्या दूर झाल्याशिवाय राहत नाही. अधिक माहितीसाठी संपर्क साधावा. श्री स्वामी समर्थ.